यानंतर एक मोठी बातमी, अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे। प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे। गोकुळ ब्रँडच्या सर्वच पॉलिथिन पॅकिंग मधील फुल क्रीम आणि गाईच्या दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली असून फुल क्रीम दुधाची किंमत 74 रुपये प्रति लिटर असणार आहे आणि गाईच्या दुधाची किंमत सुद्धा आता 58 रुपये लिटरवरती पोहोचली आहे। त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरती पुन्हा एकदा भार पडणार आहे। एक मोठी बातमी बघूयात, मुंबईतून कोकणात जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला। मुंबई गोवा महामार्गावरती कर्नाळा खिंड इथे वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे बोरिवलीवरून सावंतवाडीला जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला। ही बस उलटल्यामुळे 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले तर एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। जखमींना पनवेलमधल्या MGM आणि गांधी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। वरती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बेछूट गोळीबार करण्यात आला। काल मध्यरात्री पाकिस्तान सैन्यानं जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अनेक भागामध्ये गोळीबार केलाय। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमध्ये शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला। मात्र पाकच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं सुद्धा त्यांना तात्काळ आणि समर्पक प्रत्युत्तर देत शत्रू पक्षाला ठोस असा संदेश दिलाय। पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकमध्ये वातावरण चांगलंच पेटलंय। याच दरम्यान आता पाककडून अशा प्रकारे LOC वरती बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली, त्यामुळे वातावरण आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा कोणताही बदला घेतलेला नाही अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। पाकिस्तानचे 21 YouTube चॅनल बंद केले, पाकिस्तानच्या हाय कमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणं म्हणतात का असा खोचक सवाल त्यांनी केला। तर राऊतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी समजायला वेळ लागेल असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी 27 पर्यटकांची हत्या केली होती। पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या। पाकिस्तानच्या पाठिंब्याच्या जोरावर दहशतवाद्यांनी कृत्य केल्याचं तपासात उघड झालं, त्यामुळे पाकिस्तानला लवकरच धडा शिकवला जाणार हे स्पष्ट झालं। मात्र 12 दिवसांनंतर सुद्धा ठोस कारवाई झाली नसल्यामुळे संजय राऊतांनी सत्ताधारी भाजपावरती टीकास्त्र डागलंय। 21 YouTube चॅनल बंद करणं हा बदला आहे का? पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील स्टाफ कमी करणं याला बदला घेणं म्हणतात का असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला। बदला कसा घ्यायचा हे इंदिरा गांधींच्या इतिहासातून पहा असा सल्ला संजय राऊतांनी भाजपाला दिलाय। हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुन मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही। 12 दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आत्ता युद्ध सराव करतायत। आत्ता युद्ध सराव करतायत, युद्ध का सराव कर रहे हैं, इसे बदला बोलते हैं क्या? खासदार संजय राऊतांनी केलेली टीका आणि दिलेला सल्ला याची भाजपाकडून खिल्ली उडवण्यात आली। टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय, आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजत नाही। मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल। म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण करणार नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या। मात्र या संवेदनशील विषयावरही राजकारण सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राला सुरुवात करूयात। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केलेली आहे। आधी सिंधू नदीचं पाणी थांबवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर शनिवारी भारतानं पाकिस्तानसोबत सर्व प्रकारची आयात निर्यात व्यापार हे बंद करण्याचा निर्णय घेतला। तर भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे। अशात त्यांचे नेते आणि राजनैतिक अधिकारी पुन्हा एकदा पोकळ धमक्या देऊ लागलेले आहेत। पाहूयात। पहलगाम दहशतवादी हल्ला।
भारताकडून कारवाईचा धडाका. पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी. नेत्यांची तोंडी पोकळ धमकी. पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द करण्यात आलाय. शिवाय आयात निर्यातीचा व्यापारही बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू झालाय. पाकिस्तानच्या नेत्यांकडून भारताला वारंवार धमकी दिली जाते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा धमकावलंय. जर सिंधू नदीवर भारताने प्रकल्प बांधला तर पाकिस्तान थेट युद्ध करेल असा इशारा त्यांनी दिलाय. सिंधू नदीवर प्रकल्प बांधण्यास आमचा विरोध असून आम्ही मग थेट कारवाई करू असं पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकावलंय. अगर कोई इस किस्म का स्ट्रक्चर बनाने की कोशिश करेंगे, वील स्ट्राइक दैट स्ट्रक्चर. बिल्कुल वील स्ट्राइक दैट स्ट्रक्चर. दैट विल बी एन एक्ट ऑफ एग्रेशन अगेंस्ट पाकिस्तान. वो पाकिस्तान के खिलाफ जारियत होगी. जारियत सिर्फ तोप के गोलों से या बंदूक चलाने से नहीं होती. जारियत के बहुत से अशकाल होते हैं, बहुत सी उसकी जो फेसेस होते हैं, उसमें ये भी एक फेस है. ये बहुत बड़ा फेस है. इससे तो कौमें जो हैं वो प्यास से या भूख से मर सकती हैं. तो ये अगर उन्होंने इस किस्म का अटेम्प्ट भी किया को आर्किटेक्चरल, तो स्ट्रक्चर को पाकिस्तान जो है डिस्ट्रॉय करेगा. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. भिके कंगाल पाकिस्तानी नेते बलाढ्य भारताला युद्धाची धमकी देत आहेत. आधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. आता रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी पुन्हा भारताला अणुयुद्धाची पोकळ धमकी दिली आहे. कि अगर आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. The irresponsible statements coming out from that side has compelled us, and there are some other leaked documents whereby it has been decided to strike certain areas of Pakistan. So that makes us to feel that this is going to happen and it's imminent. And as I said, knowing Pakistani nation, the armed forces of Pakistan, supported by people of Pakistan, we are going to respond this time and respond with full spectrum of power. एकीकडे पाकिस्तानचे नेते भारताच्या भीतीने वाटेल ते बरळत असतानाच दुसरीकडे भारत हल्ला करेल या कल्पनेनेच तिथल्या खासदारांची घाबरगुंडी उडाली आहे. भारताच्या हल्ल्याचा धसका घेतलेल्या पाकिस्तानी खासदाराने थेट देश सोडून जाण्याचं वक्तव्य केलंय. याचंही वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. और बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा. और बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय. सलग 10 दिवस एलओसीवर गोळीबार करण्यात येतोय, ज्याला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडण्यात येतोय. पाकिस्तानची सर्व बाजूनी कोंडी केली जाते. एकंदरीतच भारताने पाकिस्तान विरोधात सुरू केलेला कारवाईचा धडाका त्यांच्या जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे त्यांचे अनेक नेते आणि अधिकारी असं बरळू लागले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.